नंतर आहे 1993 मध्ये आपल्याला स्कीम आहे ईसचा अर्थ हा होतो एम्प्लॉयमेंट ऍश्युरन्स स्कीम 1993. यामध्ये दुर्गम व खडकाळ भागात रोजगाराचे आश्वासन देण्यासाठी 100 दिवसांची ही योजना आहे. याचं नाव आहे EAS एम्प्लॉयमेंट ऍश्युरन्स स्कीम 1993. त्याच्यानंतर ग्रामीण भागामध्ये पायाभूत सुविधा देण्यासाठी 1999 मध्ये आपण एक योजना आणली ज्याचं नाव आहे जवाहर ग्राम समृद्धी योजना. म्हणजे आता इथे लक्षात घ्या, हे तुम्हाला समजलं असेल की हे दोन प्रकार वेगळे आहेत. 1993 मध्ये आपण कोणती आणली असेल EAS 1993 मध्ये लक्षात घ्या. 1999 मध्ये कोणती आणलेली आहे जवाहर ग्राम समृद्धी रोजगार योजना किंवा आपण त्याला समृद्धी योजना असं म्हणूयात. ग्राम समृद्धी योजना जवाहर ग्राम समृद्धी योजना 1999. आता लक्षात घ्या गंमत काय झालेली आहे, या दोघांना आपण इथे एकत्र केलं आणि कोणती योजना बनवली आता आपण 2001 मध्ये आपण एक नवीन योजना बनवली ज्याचं नाव लक्षात घ्या महत्वाचं आहे, ज्याचं नाव आहे मित्रांनो संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना SGRY संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. कधी बनवली आपण ती 2001 मध्ये. आता तुम्हाला नेहमी असे प्रश्न येतात की कोणती योजना कशामध्ये मर्ज केली सांगा. 1980 मध्ये कोणती आहे NREP, 1983 मध्ये कोणती आहे RLEGP. यांना एकत्र केलं 1989 मध्ये आणि काय नाव केलं JRY. आता लक्षात घ्या मित्रांनो 1993 ची कोणती योजना आहे EAS. नंतर आहे 1999 ची कोणती आहे जवाहर ग्राम समृद्धी योजना. यस, यांना आपण इथे एकत्र केलं. आता बघा काय काय झालेलं आहे यामध्ये, हे आता हे थोडंसं समजून घ्या. एक मिनिट, आता याला आपण थोडंसं मॉडिफाय करूयात. बघा बघा EAS ही योजना आहे 1993 ची आणि जी काही योजना आहे आपली जवाहर रोजगार योजना जी आपण 1989 मध्ये स्थापन केली होती, यांना आपण इथे एकत्र केलं आणि एक योजना आपण बनवली 1999 मध्ये. याचं नाव आहे जवाहर ग्राम समृद्धी योजना. बस थोडंसंच राहिलं आता हा फॅक्ट. 1989 मध्ये आपण जे काही JRY आणि 1993 मध्ये आपण जी बनवली त्याला आपण 1999 मध्ये एकत्र केलं ज्याचं नाव आहे जवाहर ग्राम समृद्धी योजना. जवाहर ग्राम समृद्धी योजना आपण इथे एकत्र केली. त्याच्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो परत याच्यामध्ये EAS आणि JSY यांना आपण इथे एकत्र केलं आणि कोणती योजना बनवली आपण संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. त्याच्यानंतर 2004 मध्ये सरकारने फूड फॉर वर्क लक्षात घ्या संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आणि फूड फॉर वर्क या योजना सरकारने ऍड केल्यात आणि कोणती योजना बनवली नरेगा. तुम्हाला मित्रांनो याच्यावरती खूप वेळेस प्रश्न आलेले आहेत की नरेगामध्ये कोणत्या दोन योजना आपण ऍड केल्यात, तर कोणत्या आहेत संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आणि फूड फॉर वर्क ह्या दोन एकत्र केल्या आणि नरेगाची आपण सुरुवात केली. याच्यावरती आपल्याला प्रश्न आहेत, एकदा मी रिपीट करतोय. नरेगामध्ये कोणत्या दोन योजना एकत्र केल्यात हे लक्षात ठेवा. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आणि फूड फॉर वर्क एकत्र केल्यात आणि नरेगा आपण सुरुवात केली. आता लक्षात घ्या ही नरेगा काय आहे याच्यावरती आपल्याला खूप वेळेस प्रश्न आलेले आहे. मित्रांनो आपण ही नरेगा कधी आपण सुरू केली हे नेहमी लक्षात ठेवा. नरेगा ही योजना हा कायदा आपण कधी पारित केला 7 सप्टेंबर 2005. याच्यावरती खूप वेळेस प्रश्न आलेले आहेत लक्षात ठेवा. यस, त्याच्यानंतर 7 सप्टेंबर 2005 मध्ये आपण कायदा पारित केला. हा कायदा आपण को पायलट बेसिसवरती कोणत्या राज्यात सुरू केला असा तुम्हाला प्रश्न येतो. तर राज्य कोणतं आहे आपलं इथे राजस्थान. राजस्थानमध्ये ही सुरुवात कधी केली असेल 2 ऑक्टोबर 2006 मध्ये आपण हे सुरू केलं. आता लक्षात घ्या मित्रांनो
हे 2 ऑक्टोबर 2006 मध्ये आपण सुरू केलं राजस्थानच्या 200 जिल्ह्यामध्ये. पण नंतर लक्षात आलं की हा प्रोग्राम आता आपला सक्सेस झालेला आहे, तर हा प्रयोग आपण संपूर्ण भारतामध्ये आपण कधी सुरू केला? तर याचं उत्तर लक्षात घ्या. तर ते आहे 2 एप्रिल 2008 मध्ये हा संपूर्ण भारतामध्ये आपण लागू केला. परंतु तुम्हाला माहित असायला हवं मित्रांनो, की हा संपूर्ण भारतात आपण लागू भली केला, पण याचं जे काही नामांतरण आहे ते बरोबर आपण पुढच्या वर्षी आपण चेंज केलं बघा. हे 2 एप्रिल आहे, इथे 2 ऑक्टोबर. नरेगाचं रूपांतर आपण कधी केलं? एमजी नरेगा. तुम्हाला याच्यावरती खूप वेळेस प्रश्न आलेला आहे की हा कायदा कधी पारित केला? सप्टेंबर 2005. या कायद्याचं रूपांतर नरेगा पासून मनरेगा कधी करण्यात आलं? 2 ऑक्टोबर 2009. याचं रूपांतर आपण मनरेगा. मनरेगा या शब्दाचा अर्थ काय आहे? महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी योजना. तर अशा प्रकारचा मित्रांनो हा बेस आहे. आता सर्वात महत्वाचं लक्षात घ्या मित्रांनो, की हा जो काही कायदा जो आहे याच्यामध्ये आपण किती दिवसाचं काम देत असतो या मनरेगा अंतर्गत? या अंतर्गत आपण जवळपास 100 दिवसांचं आपण त्यांना काम देत असतो, हे तुम्हाला माहित असेल. पण हे काम कोणाचं आहे? कोणासाठी आहे? अकुशल लोकांसाठी आहे. म्हणजे ज्यांना कोणत्याही प्रकारचं कौशल्य नाही, जे शारीरिकदृष्ट्या काम करत असतात. आणि विशेषतः लक्षात घ्या, हे काम कोणाला दिलं जातं? तर जी काही लोकसंख्या ही ग्रामीण भारतामध्ये आहे त्यांना हे काम दिलं जातं. आणि विशेषतः यासाठी कोणत्याही प्रकारची दारिद्र्य रेषेखाली असण्याची गरज नाही. थोडक्यात बीपीएल फॅमिली असण्याची गरज नाही. ग्रामीण भारतामध्ये वाटेल त्या व्यक्तीला हा रोजगार दिला जातो. पण हा रोजगार कोणाला असेल? फक्त ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या फक्त एका कुटुंबाला. म्हणजे कुटुंबातील सगळे व्यक्ती नाही, कुटुंबातील एका व्यक्ती 100 दिवसाचा हा रोजगार दिला जातो. आणि विशेषतः तो अकुशल लोकांना हा रोजगार दिला जातो. मला सांगा, गावामध्ये जर एखादा शिक्षक असेल त्याला हे मनरेगा अंतर्गत काम मिळेल का? नाही. जर अकुशल असेल तरच हा काम मिळेल. पण मित्रांनो, सध्या मोदी साहेबांनी हा कायदा बदललेला आहे.